माझा नमस्कार. माझे नाव हेमांग विकास माधुर. आजच्या माझ्या वाचा विषय आहे एक आदर्श राजा. रची प्रचंड लेखे वरधिष्णू विष्णू वर्धिता सहसुनो शैष्या मुद्रा भद्राय राजते. अहो मुजरात शिवाजी राजांना, अहो मुजरात शिवाजी राजांना. त्या रयतेच्या राजाला त्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही. अथंग आहे सागर समान, छत्र म्हणजे आभाळ समान. जो त्या सूर्याची शान, मराठी माणसाचा धगधगता स्वाभिमान. काळीस म्हणजे सह्याद्री, शिवशंभूंचा स्वाभिमान. महाराष्ट्रातील देवघराच्याच पहिलं स्थान. जो भगवा अस्मंत आहे, कृपावंत आहे, देवचे वसंत आहे. तिच्या कुशीतून स्वराज्य निर्मितीची स्वप्न पेटवली तर राजमाता जिजाऊ आऊसाहेब. अहो म्हणतात ना, नियतीचे मालिक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका. 16व्या शतकात आजच्या दिवशी म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 मध्ये एक तेजस्वी ताना सबकला. शिवनेरीवर तोफांचा गडगडा झाला, सनईचे उगले वाजू लागली, सह्याद्रीचे कडे कपाळी डुमडुमली. अरे माझा राज जन्माला, माझा शिव जन्माला. इतिहास घडवणारा आधी कोणी जन्मनारा होता, म्हणून झुकावे लागले त्या हिमालयालाही. कारण पूजतो आम्ही शिवरायांना. सहज होणार नाही स्वराज्याची फळे, जातीवंत विद्या आमच्या आऊसाहेब जिजाऊ. कारण विसरलो नाही आम्ही त्या लाखो माड्याचे बलिदान. मोडणार सुद्धा नाही, वाकणार सुद्धा नाही, अशी आमची मराठ्यांची जात. जिजाऊंच्या मार्गदर्शनाने, मावळ्यांच्या साथीने शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. शिवराय घडले कारण संस्कार जिजाऊंचे होते. शिवराय घडले कारण संस्कार जिजाऊंचे होते. म्हणूनच तर म्हणायस वाटते, थोर तुमचे कर्म जिजाऊ, उपकार कधी फिटणार नाही. थोर तुमचे कर्म जिजाऊ, उपकार कधी फिटणार नाही. चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे मिटणार नाही, नाव तुमचे मिटणार नाही. अशा या मातेने घडवेला पुत्र नेमका कसा असेल हो, कसा असेल तो पुत्र, कसा असेल ते राजा आणि कसे असेल तर स्वराज्य. शिवछत्रपती म्हणजे मावळ्यातील मेळ, शिवछत्रपती म्हणजे मंगाटातील बळ, शिवछत्रपती म्हणजे तलवारीची धार, शिवछत्रपती म्हणजे छातीवरचा वार, शिवछत्रपती म्हणजे मनातील धैर्य, शिवछत्रपती म्हणजे सह्याद्रीचे शौर्य, शिवछत्रपती म्हणजे जिजाऊंचे पुत्र, शिवछत्रपती म्हणजे एक व्यक्ती नसून एक विचार. 18 जातीतील मावळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्य स्थापन करतो तो म्हणजे शिवाजी, तो म्हणजे शिवाजी. बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, येसाजी, धनाजी अशा असंख्य मावळ्यांच्या साथीने शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. विजयासारखी तलवार चालवून गेला, निर्धार छातीने असंख्य हिंदुस्थानात हलवून गेला. मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन लाखो सैतानांना नडून गेला. असा माझा एकच राजा शिवबा घडून गेला, शिवबा घडून गेला. 65 किलोची तलवार बाळगतो त्याचं नाव येसाजी. 2000 सैतानांशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी झुंजत राहतो त्याचं नाव तानाजी. घोडा 8 तासात दिल्लीवरून पुण्यात येऊन पोचतो त्याचं नाव धनाजी. शत्रूच्या छावणीत घुसून छावणीचा मुकुट तोडून आणतो त्याचं नाव संताजी. धान्या वाघाला समोर जाऊन त्याला उभा पाहतो त्याचं नाव संभाजी. आणि या सर्वांना एकत्र घेऊन स्वराज्य स्थापन करतो तो म्हणजे शिवाजी, तो म्हणजे शिवाजी. शिवराय सांगायला फार सोपे आहेत हो, शिवराय सांगायला फार सोपे आहेत हो, शिवराय ऐकायलाही फार सोपे आहेत हो. शिवरायांचा जयघोष करणे सुद्धा फार सोपे आहे, पण ते नावंगी काढणे हे फार अवघड आहे. आणि तो त्यांना अंशनात आणेल तो या जगावर राज्य करेन हे नक्की. रुद्राचा होता तो वाघाचा ठसा होता, रुद्राचा होता तो वाघाचा ठसा होता. विचाराचा सह्याद्रीला माझा शिवबा कसा होता, माझा शिवबा कसा होता. आज 400 वर्ष पूर्ण होणार झाली तरीही महाराष्ट्राच्या मातीला शिवरायांची गरज पडते. ही फार शोकांतिक आहे. असं वाटतं भला पाठा उठावा, या रायगडाच्या पायऱ्या चढाव्या, या अंतिकनातून मनातून माझ्या राजाला साथ घालावी. म्हणावं, बोलावं, विचारावं, कशी पकडली ओली बल्लाट तलवार. आता तुमचा मावळाच्या हाता कप हातात घेताना त्याच्यात लटलट कापता. बघा राजे का झाली महाराष्ट्राची परिस्थिती. राजे तुम्ही राज्य वेळे होते, तुम्ही स्वराज्य वेळे होते. राजे तुम्ही राज्य वेळे होते, तुम्ही स्वराज्य वेळे होते. आता तुमचा मावळा पाण्याची तहान बघा कशी बिअर पिऊन वागवतोय. बघा राजे काय झाली महाराष्ट्राची परिस्थिती. कशी सांभाळली तुम्ही एवढी मोठी प्रजा माझी जाऊन चार. आता तुमचा मावळा म्हणतो आम्ही 2, आमचे 2, आम्ही 2, आमचे 2. आमचा होतो एक चौकोन, चौकोनातील जातातून उरलेल्या बापांना आधार कोण.
अशी कठीण परिस्थिती या महाराष्ट्राची झाली. रायगडांच्या भिंतींवर दारूचा वास येतोय. 31 डिसेंबर हा तुमचा मावळा नशेमध्ये बघा कसा नशीब जिंकतो. बघा राजे काय झाली महाराष्ट्राची परिस्थिती. जसं संस्कार जिजाऊनी शिवरायांवर करले तशी आमची माय आमच्यावर करत नाही. म्हणून मन तोडलं की कर आत्महत्या. पेपर अवघड गेला की कर आत्महत्या. टेन्शन आलं की कर आत्महत्या. बायकोनं छेडलं की कर आत्महत्या. नवऱ्यानं त्रास दिला की कर आत्महत्या. आज झालंय तरी काय हो की ते मुलं मुली पुरुष महिला हे का कारणावरून आत्महत्या करत आहे. काय आदर्श घेतला शिवरायांचा. शिवरायांवर सुद्धा फार संकट आली. शिवरायांनी ह संकटाला सामोरं गेले. त्यातून मार्ग शोधला वाटा शोधला. म्हणूनच तर म्हणायला वाटते इतिहासाच्या पानावर रयतेच्या मानावर आणि महाराष्ट्राच्या मातीच्या कणाकणावर राज्य करणारा एकच राजा शिवछत्रपती 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 छत्रपती. माझ्या मित्रांनो अनेक दरबारात नाच गाण्याची शोभा व्हायची पण माझ्या राजाच्या दरबारात असं कधी झालंच नव्हतं. माझ्या राजाच्या दरबारात प्रत्येक स्त्रीला माता बहिणींचा दर्जा दिला जायचा. म्हणूनच तर म्हणावेसे वाटते आले किती गेले किती उडून गेला भरारा. आले किती गेले किती उडून गेला भरारा. संपला न होता आणि संपणारी नाही माझ्या शिवरायांचा दरारा शिवरायांचा दरारा. जाता जाता एकच म्हणेन जाता जाता एकच म्हणेन आज ते कदम आज ते कदम आज ते कदम. महाराज गणपती गजश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवर्धान जागृत न्यायालंकार मंडित शस्त्र साहस पारंगत क्षत्रिय कुला वंशस्थ राजाधिराज महाराज छत्रपती महाराजांचा विजय सो विजय सो. धन्यवाद.